काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी तब्बल 2.5 महिन्यांनी गुन्हा दाखल झालाय। याबाबत फिर्यादी रोहित प्रजापती यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे। प्रदीप पाटील यांनी रोहित प्रजापती यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ऑगस्ट महिन्यात घडलेला असला तरीही गुन्हा नोव्हेंबर महिन्यात का दाखल झाला यावरून सध्या अंबरनाथ शहरात चर्चांना उधाण आलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल केल्यानंतर यामागे कट कारस्थान असून त्याचे मालक आमदार बालाजी किणीकर आहेत असा थेट आरोप प्रदीप पाटील यांनी केला होता। तर बालाजी किणीकर यांनी मात्र हा त्यांचा पक्षांतर्गत वाद असून मला यावर काहीही बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया दिली होती। याबाबत रोहित प्रजापती यांना विचारलं असता ज्यावेळी हा प्रकार घडला त्याच वेळी मी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती, मात्र पोलिसांच्या प्रोसिजरनुसार तपास करून गुन्हा आता दाखल झालाय असं उत्तर त्यांनी दिलं। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये प्रदीप पाटील हे काँग्रेस पक्ष सोडून शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला होता। त्यांनी मलाही प्रवेश करायला सांगितलं होतं, पण मी त्यांना नकार दिलेला आहे। त्याच्या मनात राग धरून ते 31 ऑगस्टला माझ्या घरात बळजबरी घुसून मला स्वीकार केली। त्याच्यानंतर मला जीव मारण्याची धमकी दिली। त्या प्रसंगी माझी मिसेस, माझी आई, माझी दोन्ही मुले उपस्थित होते आणि भविष्यात मला कुठेतरी जीवाला धोका आहे, पण ते जीवाला धोका व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळे मी एक कायदेशीर पोलीस स्टेशनला उपस्थित राहून CP साहेबांना मी तक्रार दाखल केली होती। मी तक्रार तेव्हाच दिली होती ऑगस्ट महिन्यात। त्याची तक्राराचं ते जे काही प्रक्रिया असतात पोलिसांची ते आता करून त्यांनी ते आता गुन्हा नोंद करून घेतलेला आहे। दरम्यान काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष कृष्णा रसाळ यांनी 2 दिवसांपूर्वी मोहन सबर्बिया या गृहसंकुलात महायुतीचे उमेदवार आमदार बालाजी किणीकर यांची बैठक आयोजित केली होती। ती बैठक ब्लॉक अध्यक्ष असताना देखील त्यांनी का घेतली याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात। बघा, असं आहे की आम्ही गेल्या 2016 पासून आम्ही सर्व राजकीय पक्षांना सोसायटीच्या समस्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो। 2016 पासून मी त्या सोसायटीचा चेअरमॅन आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे। एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष असल्यानंतर आमचे सोसायटीचे काही प्रश्न असतात। सोसायटी नवीन झालेली आहे, त्यांचे ड्रेनेजचे प्रश्न असतात, त्यांचे लाईटचे प्रश्न असतात, त्यांचे रोडचे प्रश्न असतात, त्यांना वाढीव पाणीचं मागणी असते। अशा काही समस्या असतात। त्या सर्व पक्षांना आम्ही आमंत्रित करतो की तुम्ही या आणि बैठकी घ्या, आमच्या समस्या तुम्ही सोडवा। बघा, आम्ही ऑफिशियल अध्यक्ष आहेत। ते प्रदीप पाटील जे आरोप करतात ते गेल्या 16 वर्षापासून काँग्रेस इंदिरा भवन ताब्यात ठेवलेलं आहे आणि त्या ताबा तो आम्हाला अजूनपर्यंत देत नाही म्हणतो। माझ्या बापाचा कार्यालय म्हणतो। एखादा अध्यक्ष, आता मी नामधारी अध्यक्ष आहे, मी केअरटेकर आहे, त्यांनी कोर्टामध्ये पण लिहून दिलेलं आहे की मी केअरटेकर आहे म्हणून। दरम्यान कल्याण ग्रामीणमध्ये मनसेला मदत केल्याच्या संशयावरून भाजप पदाधिकाऱ्याला तडीपारीची नोटीस दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच अंबरनाथमध्ये प्रदीप पाटील यांच्यावर दाखल झालेला गुन्हा, यामुळे आता या सगळ्या प्रकरणामागे नेमकं काय राजकारण आहे यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत। एकमत न्यूज, अंबरनाथ। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।